आणि भाषा या मुद्द्यावरून महाराष्ट्रात वातावरण सध्या प्रचंड तप्त आहे। कारण पहिलीपासून तिसरी भाषा लागू करायची की नाही यावरून अनेक वाद सुरू आहेत। एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेसंदर्भात एक महत्त्वाचं विधान केलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेच्या मुद्द्यावर खंत व्यक्त केली आहे। भारतीयांमध्ये मातृभाषेबद्दल जी अनुत्सुकता आहे त्यावर मोहन भागवतांनी खंत व्यक्त केली आहे। काही भारतीयांना त्यांची मातृभाषाच नीट येत नाही, त्यामुळे त्यांची मुलं जेव्हा बोलतात तेव्हा ती मातृभाषा आणि इंग्रजीचं मिश्रण करून बोलतात, असं भागवत यांनी म्हटलं। आपली भाषिक परंपरा कमी होत चालली आहे। आज अमेरिकन लोक आपल्याला संस्कृत शिकवतात, खरं तर आपण त्यांना संस्कृत शिकवायला हवं, पण घरात मातृभाषा जशी बोलली जाते तसंच मुलं शिकतात। त्यांना आपल्या भाषेतले साधे साधे किमान शब्द सुद्धा माहीत नसतात, अशी खंतही मोहन भागवत यांनी व्यक्त केली। असं आहे की भारतात भारतीय भाषा भारतीयांना येत नाही। आपली म्हणजे पूर्वीची व्यवहार भाषा संस्कृत होती, पण आता आपल्याला संस्कृत शिकवणार कोण? अमेरिकन प्रोफेसर। जे वास्तविक आपण जगाला शिकवायला पाहिजे ते जग आपल्याला शिकवणार। त्यामुळे आपल्या मुलांना नाही येतो मातृभाषा, घरातलं जे आहे ते बोलतात, मम्मी मला राईस नको असं म्हणतात। आधी शब्द सुद्धा काहीच नसतात, काय नाही। इंग्रजी मीडियम हे कारण असं काय, आपल्या घरामध्ये आपण मातृभाषेचा उच्चार केला तर समजतं, पण इथे सुद्धा आपण जर करत नाही।